क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक पाहिली जाणारी कसोटी मालिका कुठली असेल तर ते ॲशेस आणि ॲशेस मालिका आजपासून सुरू झाली आणि पहिलाच दिवस अगदी बॉक्स ऑफिस करमणूक घेऊन आला. परच्या तेज तर्रार उसळणाऱ्या वेगवान खेळपट्टीवरती एकापेक्षा एक वेगवान गोलंदाजीचा नमुना दोन्ही संघांनी पेश केला. खरं तर इंग्लंडचा संघ ज्यावेळेला ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला, त्यावेळेला ऑस्ट्रेलियनच्या नेहमीच्या मानसिकतेनुसार त्यांचं मनोबल खच्ची करण्याचा बराचसा प्रयत्न ऑस्ट्रेलियन मीडियाकडून आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्याकडून केला गेला आणि तो त्यांचा नेहमीचाच कार्यक्रम आहे. पण प्रत्यक्षात मैदानावर आज जे घडलं ते अतिशय बघण्यासारखं होतं. खरं तर ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्या आणि तिथलं क्रिकेट हे आकर्षित करून घेतं. सकाळी सकाळी उठावं आणि ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्टीवरचे ताशी 150 किलोमीटर वेगानं जाणारे चेंडू पाहावेत आणि गळ्यापर्यंत आणि डोक्याच्या वरती उसळणारे चेंडू विकेट किपर ज्यावेळेला डोक्याच्या वरती गॅदर करतो त्यावेळेला ते बघण्यासारखं असतं. खरं तर अशा प्रकारची वेगवान खेळपट्टी असावी की नसावी हा चर्चेचा मुद्दा होऊ शकेल. पण पहिल्या दिवशी ज्यावेळेला इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला हेझलवूड आणि कर्णधार कमिन्सच्या गैरहजेरीत सर्व भार स्टार्क्सवरती पडला होता आणि स्टार्क्सनं अजिबात आपल्या पब्लिकला आणि ऑस्ट्रेलियन मीडियाला निराश केलं नाही आणि पहिल्याच षटकात त्यानं यश मिळवून दिलं. कांगारूंची सुरुवात जबरदस्त झाली आणि त्यानंतर स्टार्क्सनं असा काही मारा केला आणि त्यानं 7 बळी घेतले आणि इंग्लंडचा डाव 200 धावांच्या आतच गडगडला. खरं तर इंग्लंडचा बॅसबॉल हा फेमस आहे, परंतु ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्ट्यांच्या वरती त्यांना आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालणं जमत नव्हतं आणि एकापाठोपाठ एक विकेट पडत होत्या. ज्यावेळेला इंग्लंडची धावसंख्या कशीबशी 250च्या घरात गेली आणि त्यांनी आपला गाशा गुंडाळला, तरीसुद्धा त्यांनी आपला धावांचा वेग कायम ठेवला होता. एक दोघांची चांगली धावसंख्या सोडली तर बाकीच्यांच्या खात्यावरती पुरेशा धावा नव्हत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला ऑस्ट्रेलिया पहिल्याच दिवशी इंग्लंडला गुंडाळण्यात यशस्वी झाल्यामुळं या सामन्यावरती वर्चस्व मिळवेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात त्यानंतर जोफ्रा आर्चर असू दे, मार्क वूड असू दे, ॲटकिन्सन असू दे किंवा कार्स असू दे, यांनी अशा प्रकारची गोलंदाजी केली. जवळपास ताशी 150 किलोमीटरच्या वेगाने येणारे चेंडू स्मिथ सहित सगळ्यांनाच बुचकुळ्यात पाडत होते आणि एक भन्नाट अशा प्रकारची गोलंदाजी पर्चच्या या पिचवरती बघायला मिळाली आणि बघता बघता कांगारूंची अवस्था ही अतिशय बिकट होत गेली. आता जवळपास दिवस अखेरला त्यांनी कशाबशा 125 पर्यंत मजल मारलेली आहे आणि त्यांचे 9 गडी बाद झालेत. त्यांच्या जवळपास 50 धावांनी अजूनही ते इंग्लंडच्या धावसंख्येच्या पाठीमागे आहेत. पहिल्याच दिवशी 19 विकेट पडल्या. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवरती अलीकडच्या काळात पडलेल्या या सर्वाधिक विकेट आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. खरं तर क्रिकेट दुनियेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा नियम आहे. पहिल्याच दिवशी 19 विकेट पडल्या तरीही खेळपट्टीला दोष दिला जाणार नाही, कारण ही खेळपट्टी वेगवान तेज तर्रार आहे. पण याच्या उलट याच विकेट जर भारतातल्या पहिल्याच दिवशीच्या कुठल्याही खेळपट्टीवरती पडल्या आणि फिरकीला साथ देत असेल खेळपट्टी, तर ती खेळपट्टी कसोटीच्या लायकीची नाही असं समजलं जातं. खरं तर हा चुकीचा प्रकार आहे. भारतातल्या वळणाऱ्या आणि उसळणाऱ्या, कमी अधिक उसळणाऱ्या खेळपट्ट्या सुद्धा आव्हानात्मक असतात आणि ऑस्ट्रेलियातल्या वेगवान आणि तेज तर्रार खेळपट्ट्याही फलंदाजीला आव्हानात्मकच असतात. या दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्यावरती जुळवून घेणं हे फलंदाजाचं खरं कौशल्य असतं. त्यामुळे ॲशेस मालिकेनं पुन्हा एकदा सनसनाटी सुरुवात केलेली आहे. हाही सामना 5 दिवस चालेल असं सध्या वाटत नाही. त्यातच आपली आता उद्यापासून गुवाहाटीमधील दुसरी कसोटी चालू होते. पहिल्या कसोटीत वळणाऱ्या खेळपट्टीवरती आपण सपशेल शरणागती पत्करल्यानंतर आणि आपलं संघाचं कॉम्बिनेशन चुकल्यानंतर आता बघूया कर्णधार गिलच्या गैरहजेरीत आपण बाउन्स बॅक करतो का? का मालिका गमावण्याची आपली नामुष्की आपल्यावरती येते? दक्षिण आफ्रिकेनं पहिला सामना जिंकून ही मालिका हरणार नाही याची खात्री केलेली आहे. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत
या मालिकेमध्ये आपल्याला बरोबरी गाठावी लागेल. तरच आपल्याला WTCच्या शर्यतीमध्ये आपलं घोडं पुढं रेटता येईल. बघूया आता गुवाहाटीची ही खेळपट्टी आपल्या संघाचं कॉम्बिनेशन वेगवान गोलंदाज असू दे किंवा फिरकी गोलंदाज असू दे, कशा प्रकारचं राहतं ते. वॉशिंग्टन सुंदरला आपण 3 नंबरवरच खेळणार की पुन्हा खाली घेणार? साई येणार की पॅडिकल येणार? या सगळ्याही गोष्टी गुलदस्त्यात आहेत. आपण आत्ता सध्या पहिल्या कसोटीत असणारे 4 फिरकी गोलंदाज खेळवणार आहे की नेमकं आणखीन नितीश कुमार रेड्डीला संधी देणार आहे, हे सामन्याच्या दिवशीच ठरेल. खरं तर आपण वॉशिंग्टन सुंदरला फलंदाज म्हणून या संघात घेऊन त्यातला ऑफ स्पिनर गोलंदाज मारतोय की काय अशीही भीती वाटते. एकूणच ॲशेस कसोटीच्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या दुसऱ्या कसोटीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. बघूया हा दुसरा सामना आणि ॲशेस कसोटी आपल्यासाठी काय मनोरंजन, करमणूक आणि थरार घेऊन येते ते.